नमस्कार मंडळी. मराठी मनोरंजन विश्वातील एक लोकप्रिय अभिनेते म्हणून विजू खोटे यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. आजवर त्यांनी बऱ्याचशा अजरामर भूमिका केल्यात. मराठीसह त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत सुद्धा आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या शोले चित्रपटातील कालिया या पात्राला खूपच लोकप्रियता मिळाली. मात्र वयाच्या 78व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांचं दुःखद निधन झालं. विजू खोटे यांच्याप्रमाणेच त्यांच्या बहीण शुभांगी खोटे या देखील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. या दोघांनी अनेक चित्रपट मालिकांमध्ये एकत्र काम केलं आहे. अलीकडेच त्यांनी लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी त्यांच्या लाडक्या भावासोबतच्या बॉन्डिंगविषयी सांगितलं आहे. आपल्या भावाविषयी बोलताना त्या म्हणायचा की माझा भाऊ माझ्यापेक्षा 5 वर्षांनी लहान. माझं आणि भावाचं बॉन्डिंग खूपच छान होतं. भावाचा स्वभाव एकदम गरीब होता. आम्ही कुठल्याही गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो. अगदी शेवटपर्यंत आमचा संवाद सुरू होता. एखादा प्रॉब्लेम असेल तर आम्ही एकमेकांबरोबर बोलायचो. अजूनही मालिका वगैरे बघताना तो समोर दिसला की मला खूपच त्रास होतो. त्याच्याशिवाय मला कोणीच नव्हतं. आता फक्त माझी एक मुलगी आहे जी माझं रक्ताचं नातं आहे. अगदी शेवटी भाऊ खूप आजारी पडला. तेव्हा मला आता बरं वाटत नाही. मी लवकर जाईन असं तो बोलला होता. मी म्हणायचे असं बोलू नकोस. तुझ्याशिवाय माझं कोणीच नाही. अखेरच्या दिवसात भावाला खूपच त्रास सहन करावा लागला. डायबिटीसही झालं होतं. हार्टचं ऑपरेशनसुद्धा झालं होतं. मग त्याच्या किडनीत पाणीसुद्धा झालं होतं. त्यामुळे त्याला खूपच त्रास झाला. काही खात नसल्यामुळे मी त्याला भेटायला गेले होते. मला आठवतंय तेव्हा शेवटचं त्याने काहीतरी खाल्लं असेल. त्याला म्हटलं लवकर बरा हो, आपल्याला गोव्याला जायचं आहे. कधी असं वाटलं नाही की तो एवढ्या लवकर जाईल, असं यावेळी शुभांगी खोटे भावाबद्दल म्हणाल्या.